मनस्वी डॉक्टर पी.जी. कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. तो आणि ती. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तो आणि तीची गोष्ट. तो आणि ती म्हटल्यावर ही नेहमीच प्रेमकथा वाटेल, पण शाळेच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं 30-32 वर्षांनी दोघं एकमेकांना भेटतात. तसेच शाळेतले चेहरे विसरलेले असतात, तरी एक त्यावेळची ओळख, थोडं आकर्षण शिल्लक असतंच की. या दोघांना भेटल्यावर खूप आनंद होतो. दोघंही विवाहित, मुलं वगैरे असलेले, त्यामुळे शारीरिक प्रेमाचा आणि संबंधांचा प्रश्न नव्हताच. एकमेकांना भेटण्याचाही विशेष योग नव्हताच, पण दोघांना आनंद मात्र झाला. दोघांची मैत्री जिवंत झाली. दूरवरून दोघं एकमेकांशी बोलू लागले, मेसेज पाठवू लागले, जीवनावर, साहित्यावर, चांगल्या वाईट वागण्यावर संवाद होऊ लागले. कधीही कुणाचं न ऐकणारा तो तिचं सारा ऐकू लागला. तिच्या सांगण्यावरून त्यानं सारी व्यसनं सोडली, व्यायाम चालू केला. त्याच्या मनातलं नैराश्य उडून जाऊ लागलं. मित्रांनी इतकं सांगूनही हा निराशेतच डुंबून असायचा. त्यातून तो बाहेर पडला. त्याची प्रकृती सुधारली, व्यवसाय स्थिरावला, चेहऱ्यावर विलक्षण तेज आलं, वागणं बोलणं बदललं. जीवनाचं तत्वज्ञान कवेत घेता येईल इतकी मॅच्युरिटी आली. पूर्वीचा तो राहिलाच नाही मुळे. नवा तो निर्माण झाला. परिवर्तन, पुनर्जीवन म्हणतात तसा तो तेजस्वी झाला. परवा त्याच्या मित्रानं त्याला विचारलं, अरे तुझी ती शाळेतली मैत्रीण कशी आहे रे? तिच्या हल्ली फोन होतात का नाही? तो त्याला म्हणाला, ती 2 मुलांची आई आहे, संसारात रमली असेल, आता हल्ली नाही फोन होत आमचे. अरे पण इतका तू तिच्यामुळे बदललास आणि आता फोनही करत नाहीस? तो म्हणाला, तिचा फोन येणं न येणं, आम्ही बोलणं न बोलणं आता जीवनात फार महत्वाचं नाही. माझ्यातल्या परिवर्तनासाठी ईश्वरानं तिला नेमलं होतं, ते काम तिनं केलं. बस मी मात्र कृतज्ञ आहे तिच्याबाबत, हे मात्र नक्की. मी सांगितलेली गोष्ट आणि त्या 2 मित्रांचा संवाद मी जेव्हा ऐकला तेव्हा मी विचार करू लागलो, माणसांमध्ये परिवर्तन व्हायला एखादं पुस्तक, एखादी हृदयद्रावक घटना, एखादी व्यक्ती गुरु रूपानं किंवा मित्राच्या रूपानं आवश्यक असते. कधी आई तर कधी पत्नी, तर कधी प्रेयसी, कधी शारीरिक प्रेमाचा काहीच संबंध नसणारे असे शाळेतील मित्रमैत्रीण यांच्या रूपानं एक शक्ती कार्य करत असते. माणसाच्या परिवर्तनाला या गोष्टी जरी कारणीभूत असल्या तरी याचं मूळ कुठेतरी वेगळीकडेच असतं. या साऱ्या व्यक्ती फक्त निमित्त मात्र असतात. परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये येणारी ही सारी पात्र ही कृतज्ञतेचं प्रतीक असली तरी निमित्त मात्रच असतात. हेच दिसून येतं या गोष्टीतून. परिवर्तनाची प्रक्रिया माणसाला अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे नेत असते आणि ती माणसाच्या प्रार्थनानुसार कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात कार्यरत असते. अनेकांना अनेक निरनिराळ्या कारणातून, माध्यमातून, व्यक्तीतून परिवर्तनाची प्रेरणा मिळत असते. परिवर्तनानंतर त्या व्यक्तीने कृतज्ञ जरूर राहावं, पण त्या व्यक्तीमध्ये अडकून मात्र पडू नये. हेच तर सांगत नसेल ना ही गोष्ट? खरं सांगायचं तर माझी पोच या सत्याचा अर्थ खराखोरा कळण्याची नाहीये, पण या गोष्टीचं विश्लेषण करताना मला एक गोष्ट जाणवते, ती ही की जर संबंध निरागस, निर्मळ आणि सात्विक असतील तर काय हरकत आहे अशा मैत्रीला की जे एकमेकातील दुर्गुण काढून टाकून परिवर्तन करेल माणसांचे, आणि परिवर्तनातून पूर्णत्वाकडे जाताना साऱ्यांचेच कल्याण होईल. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.